नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 45। एकूण 1842 मध्ये शिळ्या छापावर आकारमानाने छापलेल्या म्हणींचं संग्रहाचे नाव काय? पर्याय आहे व्यवहार दर्पण, म्हणी रत्नमाला, फुरुडूक वही, मराठी प्रचारातील म्हणी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फुरुडूक वही। प्रश्न क्रमांक 46। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? पर्याय आहे 1873, 1883, 1885, 1891। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1873। प्रश्न क्रमांक 47। वाङ्मय नियतकालिके आणि संपादक यांच्या योग्य जोड्या लावा। एकाकडे नियतकालिके दिली आणि दुसऱ्याकडे आपल्याला संपादक दिलेले आहेत, त्याचे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। प्रतिभा, पारिजात, रत्नाकर, ज्योत्स्ना। पर्याय आहे वि स खांडेकर, खंदा 2, नासी फडके, ह वि मोटे, र ज सामंत। पर्याय आहे 2 1 4 3 1 3 2 4 4 2 3 1 3 4 2 1। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 3 4 2 1। प्रश्न क्रमांक 48। पुढीलपैकी गीता साने यांची कादंबरी कोणती आहे? पर्याय आहे अग्नियान, निखळलेली हिरकणी, विजती ज्योत, काटेरी मार्ग। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निखळलेली हिरकणी। प्रश्न क्रमांक 49। 12 बलुतेदार हा कथासंग्रह कोणाचा आहे? पर्याय आहे श्री म माटे, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, शंकर पाटील। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शंकरराव खरात। प्रश्न क्रमांक 50। खालीलपैकी कोणता ग्रंथ द ग गोडसे यांचा नाही? पर्याय आहे निरक्षीर, शक्तिसौष्ठव, मातावळ, गतिमानी। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निरक्षीर। प्रश्न क्रमांक 51। दलित साहित्याचे नामाभिमान फुले आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य असे कोणी केले आहे? पर्याय आहे दया पवार, यशवंत मनोहर, राजा ढाले, बाबुराव बागुल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजा ढाले। प्रश्न क्रमांक 52। 1975 साली हे आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष हा धागा पकडून स्त्री मुक्ती चळवळ हे पुस्तक कोणी प्रसिद्ध केले? पर्याय आहे शारदा देशमुख, विद्युत भागवत, कुमुद करकरे, गौरी देशपांडे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुमुद करकरे। प्रश्न क्रमांक 53। आधुनिक मराठी जैन साहित्याचा प्रवर्तक पुढीलपैकी कोणास मानले जाते? पर्याय आहे बाबू पाटील, धनंजय शहा, हिराचंद नेमचंद दोशी, बालचंद नामचंद शहा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिराचंद नेमचंद दोशी। प्रश्न क्रमांक 54। लघुपत्रिकांची चळवळ ही एक देशी चळवळ होती आणि तिच्या उगमाचे स्रोत विदेशी चळवळीत किंवा एतद्देशीय हंगरी जनरेशन सारख्या चळवळीत शोधणे हास्यास्पद आहे असे विधान कोणी केले आहे? पर्याय आहे राघव जाधव, चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, मे पुरेगी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रकांत पाटील। प्रश्न क्रमांक 55। जनहितैषी व्यक्तिमत्वाचे शब्दबद्ध केलेली जीवनभूमिती म्हणजे जनसाहित्य होय अशी व्याख्या कोणी केली आहे? पर्याय आहे सुभाष सावरकर, भाज मंचरकर, जनार्दन वाघमारे, सुदाम सावरकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुभाष सावरकर। प्रश्न क्रमांक 56। मुस्लिम मराठी साहित्याच्या चळवळीसाठी सुरू केलेले मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे हमीद दलवाई, युम पठाण, अलीम वकील, सय्यद अमीन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हमीद दलवाई। प्रश्न क्रमांक 58। आदिवासी श्रमिक चळवळीतून घडलेला कवी म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? पर्याय आहे भुजंग मेश्राम, उत्तमराव धोंडगे, वाहरू सोनवणे, विनायक तुकाराम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाहरू सोनवणे। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.